चालू. नमस्कार. नमस्कार. मी अनिल स्वामी, लातूर नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्यातर्फे मी अभिमन्यू डुकरे यांच्या ऊसाच्या प्लॉटवर आलेले आहेत. यांनी आपले स्टीम रिच शेत NPK बाय 99चा वापर केलेला आहे. आपण यांची मुलाखत जाणून घेण्यासाठी चाललो. डुकरे साहेब, आपला परिचय द्या. माझं नाव आहे अभिमन्यू नारायण डुकरे. हां. राहणार कुंटेगाव, तालुका जिल्हा लातूर. आपण हा म्हणजे आपल्या नेटसपला तुम्ही केव्हापासून जोडला? एक वर्ष झालं. वर्ष. बरं. तुम्ही ह्या ऊसाला आपले प्रोडक्ट वापरले, कोणते कोणते वापरले? NPK बाय 99, शेत स्टीम आणि स्टीम रिच आपल्या पाटाने सोडलं. पाटाने सोडले. फवारणी काय नाही केली, पण पाटाने सोडलं. वा वा. चला, जे केलं ते सांगायचं. बरं, आतापर्यंत तुम्ही ऊस काढलेले बघितलेले लोकांचे, ह्या ऊसामध्ये आणि त्या ऊसामध्ये काय फरक? गेल्या वर्षापेक्षा मला थोडंसं चांगला वाटतंय. बरं. फरक वाटते. कांड्या वाढल्या, आता जाडी वाढली आहे, उंची कमी दिवसामध्ये वाढली आहे. सध्या ही 7 महिन्याचा ऊस आहे. वा. 22 कांड्यावर ऊस आहे सध्या. 22 कांड्यावर. हा ऊस त्यांचा 22 कांड्याला आहे. 7 महिन्याचा ऊस आहे. तो ऊसाची आता इथून त्याची 4 महिने ते 5 महिने जवळजवळ जोमानं वाढ होते. तर सरासरी हा ऊस किती कांड्याला जाईल? माझी अपेक्षा आहे 35 कांड्यापर्यंत जायची. बरं. वा. 35 कांड्यापर्यंत जाईल असं त्यांची अपेक्षा आहे. माझी अपेक्षा अशी आहे की 40 कांड्यापर्यंत ऊस जाणार आहे. त्यांनी बांधलेला ऊस आहे, आडवा पडायला, कारण आपलं ऊसाचं वजन वाढतं. ऊसाचं वजन वाढलं की ऊस पडायला सुरू होतो आणि ह्याच्यामध्ये रिकव्हरी पण चांगल्या पद्धतीने येते. ह्याच्यामध्ये जाडी वाढते आणि पोंग निघत नाही. आपल्या स्टीमरीज बाय 95 NPK ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया बेसिस प्रोडक्ट असल्यामुळे ह्याला अपटेक करतात आणि ह्या पद्धतीनं याचं शेतकऱ्याचं उत्पादन वाढत आहे ही दिसून येत आहे शेतकऱ्याला ना. आज बघा, आज हा ऊस कशा पद्धतीने वाढत आहे आणि 7च महिन्याचा ऊस आहे हा. त्या ऊसाची उंची, हाईट, हिरवेगारपणा, हा वर पण हिरवेगार, पानाची रुंदी, पानाची जाडी आणि अन्नपणाची फॅक्टरी ही पान आहे. आणि पान जर चांगला असेल तर तुमचं उत्पादन जरूर वाढणार आहे, हे दिसत आहे. आज ऊसाच्या कांड्याची साईज जवळजवळ ह्या पद्धतीने आले आहेत. ऊस सुद्धा वजनाला ऊस आजही 20-22 कांड्याचाच ऊस आहे. पण आज ही ऊस नाही म्हणलं तर मला वाटते 1.5-2 किलोचा असेल ऊस, आहे ना. एक ऊस जर 2-2.5 किलोचा ऊस जर झाला, अजून हे नाही म्हणलं तर अर्धा ते पाऊण किलो वजन ह्याचं वाढण्याची शक्यता आहे ऊसाची. वाढू शकते ना. बरं, तुम्ही तर शेतकऱ्याला काय सांगणार? तुमचा माझं म्हणणं आहे, गावातल्या मित्रमंडळी असेल, शेतकरी असेल, त्या प्रोडक्टची माहिती बी घ्यावं आणि वापर करावा आणि रिझल्ट 100% रिझल्ट आहे माझी खात्री. असं आहे का? वा वा वा. बरं, तुम्ही अजून दुसरे पण प्रोडक्ट वापरत आहेत. CFC पण आता तुम्ही देत आहोत जनावराला, हा, आणि त्यांचे पण रिझल्ट हळूहळू येऊ लागलेले आहेत तुमच्याकडे. तर हेच आहे. आणि हे स्वतः रिटेलर आहेत. ही इतर शेतकऱ्याला सांगून ह्यांचं पण चांगल्या पद्धतीने